इथे बाजारातून 2 वाटे शिंपल्यांचे आणलेले आहेत। आता शिंपल्या आहे ना, माती असते ते, मग त्यामुळे व्यवस्थित साफ करून घ्यायला लागेल। हे बघा, आता हे व्यवस्थित साफ करून झालेले आहेत। आता मी करलायला याच्यामध्ये घातलेले आहेत। तर करळण्याची एक वेगळी पद्धत सांगते। पाणी ना व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे एकदम। आता याच्यामध्ये एकदम गरम पाणी आहे ना, ते टाकून घ्यायचं आहे, म्हणजे त्यांची तोंड आहेत ना जरा उघडली जाते। हे बघा, आता याचं तोंड ना उघडलं गेलं आहे थोडंसं, म्हणजे आता आपल्याला साफ करायला व्यवस्थित पडेल। हे बघा, गरमच आहे। हे बघा, हे बघितलं, पूर्ण असं झालंय। मग आता आपण काय करायचं, एक शिपी ठेवायची, एक शिपी म्हणजे अर्ध घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये। बघा एवढं आहे ना। मग काय करायचं, कधी कधी ह्याला मांसाला लागलेलं असतं ना, ते पूर्ण असं व्यवस्थित करलून घ्यायचं। याला करलण्याची पद्धत म्हणतात। हे बघा, हे मांस आहे ना असं निघालं पाहिजे, हे मांस। आता आपल्याला हे घ्यायचं आहे। आता शिंपल्या व्यवस्थित करलून झालेले आहे। हे बघा, व्यवस्थित त्याच्यातलं थोडंसं पाणी होतं ते पण घेतलेलं आहे मी, याच्यामध्ये गाळून घेतलेलं आहे। इथे मी एक अख्खा कांदा घेतलेला आहे। ॲक्च्युली हा कांदा खूप मोठा आहे, 2च्या बदल्यात हा 1 आहे, त्यामुळे मी इथे एकच कांदा घेतलेला आहे। अर्धी नारळाची कवड जी अख्खी होती ती मी तोडून घेतलेली, अर्धी नारळाची कवड घालायची। त्यामध्ये पाव ते अर्धा इंच आपल्याला आलं घालायचं आहे। इथे मी तेल घातलेलं आहे, 3 चमचे जवळजवळ तेल। पहिल्यांदा आपल्याला कांदा घालून घ्यायला लागेल। कांदा व्यवस्थित घालून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा व्यवस्थित एकदम खरपूस झालेला आहे। आणि आता त्यामध्ये टोमॅटो टाकला। मी टोमॅटो टाकला आहे, जवळजवळ 1 टोमॅटो आहे। कढीपत्त्याचे पाने आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आहेत। व्यवस्थित जमवून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आधीच मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांदा पटकन शिजला जातो। आता त्यामध्ये आपल्याला शिंपल्या टाकायला लागतील। पाव चमचा हळद टाकायला लागेल। 2 मोठे चमचे मालवणी मसाला टाकलेला आहे इथे मी। 2 चमचे मी चिकन मसाला टाकला आहे। त्यामुळे त्यामध्ये पाणी घालायचं नाही, आपल्याला वाटणसुद्धा घालायचं आहे। जे पाणी आहे याचं, यामध्येच शिंपल्या शिजल्या गेल्या पाहिजेत। शिंपल्या व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत। आता आपल्याला त्यामध्ये जे वाटण वाटलेलं आहे ते घालायचं आहे। आता व्यवस्थित ढवळून घेऊन आता हे वाटण आपल्याला शिजायला द्यायचं आहे। त्यामध्ये मी आमसुलं घालून घेतले, जवळ 5च आमसुलं घातले। शिंपल्यांचं सुक्कं आता तयार झालेलं आहे।